आज आपण तोंडलीची भाजी बनवतोय। तर ही तोंडलीची भाजी अगदी साधी, सोपी आणि झटपट अशी होणारी ही रेसिपी आहे। तर ही भाजी तुम्ही सकाळच्या घाईमध्ये मुलांच्या टिफिनसाठी किंवा ऑफिसच्या डब्यासाठी झटपट अशी बनवू शकता। तर चला रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी तेंडली घेतलेली आहे, स्वच्छ अशी धुवून अशी बारीक कट करून घेतलेली आहे। तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही कट करून घ्या। इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे। यामध्ये तेल घातलेलं आहे 2 चमचे। जिरे मोहरी घालायची आहे। जिरे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये लसूण घालायचं आहे। लसूण थोडा जास्त घालायचा या भाजीला, तर खूप छान अशी टेस्ट येते। लसूण छान परतला की यामध्ये आपण 7 ते 8 कढीपत्त्याची पाने घालायची आहेत। कढीपत्त्याची पाने परतली की यामध्ये कांदा घालायचा आहे। इथे मी उभा कट करून घेतलेला कांदा घातलेला आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही इथे बारीक पण चॉप करून घालू शकता। तर कांदा आपल्याला लाल रंग येईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे। आता यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे। हळद घातल्यानंतर आपल्याला चांगला कांदा परतल्यानंतर इथे तेंडली घालून घ्यायची आहे। हे पहा, चांगलं असं याला मिक्स करून घ्यायचं आहे। आपली तोंडली छान अशी परतून घ्यायची आहे कमी गॅसवरती। 2 ते 3 मिनिटांमध्ये छान अशी परतल्या जाते। तोंडली चांगली परतली की यामध्ये थोडीशी मी डाळ घातलेली आहे। मुगाची डाळ 2 ते 3 चमचे मी भिजत घातली होती, ती घातलेली आहे। आता याला 2 ते 3 मिनिट आपण झाकून ठेवणार आहोत। वाफवून घ्यायची आहे। तर आता 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत। आपली तोंडली एकदा चेक करायची आहे शिजली की नाही ते। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात। मीठ घातल्यानंतर परत एकदा याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे। आता तुम्ही आवडीनुसार इथे मसाले किंवा लाल तिखट घालू शकतात। तर मी इथे लाल तिखट घातलेलं आहे। लाल तिखट घातल्यानंतर परत एकदा याला आपण परतून घेणार आहोत। कमी गॅसवरती भाजीला चांगलं असं परतून घ्यायचं आहे। ही भाजी खूप झटपट होते, अगदी कमी वेळात होते। आणि इथे मी शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे, भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे। वरतून कोथिंबीर घालायची आहे। हे पहा, तयार झालेली आहे आपली तोंडलीची भाजी। मस्त तयार झालेली आहे आपली तोंडलीची भाजी। तर ही भाजी सकाळच्या घाईमध्ये अगदी झटपट अशी होते, कमी वेळात कमी साहित्यात तयार होणारी अशी ही टिफिनसाठीची भाजी आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून जेव्हा केव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात आधी तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।